नमस्कार, विठ्ठल बोलेमध्ये आपले स्वागत। आज आपण महामार्ग विभागाच्या कारभारावर बोलणार आहोत। खरंच देशाच्या महामार्ग विभागाचे सध्या लक्षणीय प्रगतीचे काम देशभर सुरू आहे। मानवी प्रगतीला पोषक असा हा महत्त्वाचा टप्पा आहे। एकीकडे भविष्यातील हा प्रगतीचा मार्ग चुकवणारा असला तरी आजच्या घडीला मात्र तो दुःखाच्या खाईत लोटणारा ठरत आहे। त्यामुळेच महामार्ग विभागाच्या कारभारावर सर्वसामान्यातून प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे। सध्या देशाच्या आणि महाराष्ट्राच्या अनेक महामार्गाचे काम जोरकसपणे सुरू आहे। हे काम भविष्यात जरी फायद्याचे ठरणार असेल तरी आज मात्र वाहनधारक आणि सर्वसामान्यांना मात्र यातना भोगावया लागत आहेत। आपण जर कोल्हापूर ते रत्नागिरी या चौपदरी महामार्गाचे कामाचे सध्याची परिस्थिती पाहिली तर कामातील संस्थापना आणि सर्वसामान्यांची जीवाशी खेळ असाच एक प्रकार दिसून येत आहे। या कामाबाबत समाधानकारक विकासाची बाब असली तरी आजच्या घडीला मात्र महामार्गालगत राहणारे रहिवासी आणि या महामार्गावरून प्रवास करणारी सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे या जिल्ह्यातील वाहनधारक यांच्यातून प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे। महामार्गाचे काम सुरू असताना ज्या पर्यायी व्यवस्था करण्यात आलेले आहेत किंवा पर्यायी रस्ते वापरण्यासाठी बनवले आहेत ते एक तर धुळीने किंवा चिखलाने माखलेले असतात। धूळ उडाल्यामुळे दुचाकी वाहनधारकाचा एकूणच आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे। त्याबरोबरच महामार्ग लगत असणाऱ्या घरातून जे धुळीचे लोट पसरतात त्यामुळे या सर्वांचे आरोग्य आज धोक्यात आले आहे। अनेकांना सर्दी, खोकला आणि दम्याचे विकार जडू लागल्यामुळे या नागरिकांतून सांगण्यात येत आहे। ही धूळ उडू नये म्हणून हे ट्रॅक्टरद्वारे पाणी मारले जाते ते इतक्या प्रमाणात सोडले जाते की त्यामुळे त्याच ठिकाणी गुडघाभर चिखल आणि दलदल असा प्रकार अनुभवात येत असल्याचे वाहनधारक सांगतात। एक तर दुचाकी वाहनधारक धुळीने माखल्याची किंवा चिखलाने बरबटण्याची असाच हा प्रकार आहे। याबरोबरच धोका दुचाकी पासून चारचाकी आणि अवजड वाहनांची वाहतूक या रस्त्यावरून सुरू आहे। जो कच्चा तात्पुरता रस्ता बनविलेला आहे त्या रस्त्याची अवजड वाहनांमध्ये पुरेपूर वाट लागत आहे। मोठमोठे खड्डे पडल्याने त्या खड्ड्यात अडकून दुचाकी स्वर पडत आहेत तर चारचाकी मोटारांचे एक्सेल तुटणे, टायर फुटणे किंवा इतर पार्ट्सना धोका पोहोचणे असे प्रकार घडत आहेत। एकीकडे वाहने खिळखिळी होत असताना दुसरीकडे त्या वाहनातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत। मणके ढिले होत असतानाच गुडघ्याचे आजार सुद्धा वाढले असल्याचे अनेक जणांचे अनुभव आहेत। म्हणूनच महामार्ग विस्तारीकरण हा जरी प्रगतीचा एक मोठा वाव असला तरी भविष्यात मिळणाऱ्या या प्रगतीच्या लाभासाठी आज मात्र अनेकांना आयुष्य पणाला लावण्याची वेळ आली आहे। म्हणूनच महामार्ग विभागाच्या कारभारावर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे। कोल्हापूर पासून आंबा घाटापर्यंत ज्या ठिकाणी तात्पुरते रस्ते आहेत त्या रस्त्यांवर जाणे म्हणजे मरणीयतना भोगणे असाच प्रकार असल्याचा दावा अनेक वाहनचालक करत आहेत। कोणत्या खड्ड्यात जाऊन कधी मोटारसायकल पलटी होईल किंवा मोटार गाडीचे टायर फुटतील, एक्सेल तुटतील हे सांगता येत नाही। त्यामुळे वाहनधारकातून प्रचंड नाराजी आणि संताप व्यक्त होत आहे। धुळीचे लोक झोपावण्यासाठी रस्त्यांवर पाणी मारत असताना ते कमी प्रमाणात मारले आणि अर्ध्या तासाला किंवा तासाला हे पाणी शिंपडले तरच धूळ आटोक्यात येईल असे करण्याऐवजी ट्रकच्या टँकरद्वारे भल्या मोठ्या पाईपमधून पाणी सोडल्याने चिखलाचे साम्राज्य पसरते आणि हे पाणी दिवसातून 2 किंवा 3 वेळाच मारले जाते। त्यामुळे हा चिखल 2-3 तास त्रासदायी ठरतो आणि त्यानंतर पुन्हा धुळीचे लोट उसळू लागतात। या प्रकाराला आळा घालण्यासाठी खरोखरच तज्ज्ञांनी याबाबत लक्ष घालण्याची गरज आहे। अर्थात हे तज्ज्ञ महामार्ग विभागाकडेच असतील असे नाही तर प्रदूषण विभाग, पर्यावरण विभाग यांच्याकडूनही योग्य ते मार्गदर्शन झाले तर वाहनधारक आणि ज्या ठिकाणी महामार्गाचे काम सुरू आहे त्या ठिकाणी असणारी घरे आणि तेथील रहिवासी यांना निश्चितच काही प्रमाणात दिलासा मिळेल। अन्यथा या महामार्गाचे काम सुरू होईपर्यंत आजार जडतील आणि किती जणांचे प्राण जातील याबरोबरच दुचाकी मोटार गाड्यांच्या तसेच अवजड वाहनांच्या टायर फुटणे, एक्सेल तुटणे किंवा इतर पार्ट्सना धोका पोहोचणे
आणि अपघात होणे, वाहने मध्येच बंद पडणे या प्रकाराने ही वाहनधारक हैराण झाली आहेत. त्यांनाही काही प्रमाणात दिलासा मिळेल. महामार्ग विभागाचे अधिकारी किंवा प्रशासकीय यंत्रणा यांच्याकडून सांगितले जाते की महामार्गाचे काम पूर्ण झाल्यानंतर वाहनधारकांना मोठ्या प्रमाणात सुविधा मिळतील. त्याचबरोबर वेळेचे अंतर आणि पैशांची बचत होईल. पण या सर्व गोष्टी भविष्यातील आहेत. महामार्ग पूर्ण झाल्यानंतर या सुविधा मिळतील. परंतु महामार्ग पूर्ण होईपर्यंत जे अनेक जीवांना आणि वाहनांना धोका पोहोचतोय त्याकडे कोण लक्ष देणार हाच मोठा प्रश्न आहे. म्हणूनच यासाठी संबंधित विभागाबरोबरच जिल्हाधिकारी आणि पोलीस प्रशासन याबरोबरच पर्यावरण आणि प्रदूषण नियंत्रण मंडळांनी लक्ष घालून सर्वसामान्यांना दिलासा दिला पाहिजे, अशीच एकूण लोकभावना आहे. धन्यवाद. असेच नवनवीन विषय ऐकण्यासाठी लाईक, सबस्क्राईब आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा.